आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत गटारी विशेष थाली। त्यामध्ये आपण काय काय पदार्थ करणार आहोत हे पाहण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। आपण इथे ना घेतलेला आहे मटण, आपण साफ करून घेतलेलं आहे, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे एक 4-5 वेळा। आणि आपण काय करणार आहोत, मटणाचा रस्सा आणि त्यासोबत करणार आहोत चाप मटणाचे। इथे आपण घेतलेला आहे चिकन, तर आपण ह्याचं करणार आहोत ग्रीन चिकन। आणि मटणामध्ये घालायला 2 बटाटे कापून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कापून। त्यानंतर तेल घेतलेले आहे। इथे आपण ना कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे करून। कांदा खोबरं चांगलं खरपूस भाजून त्यामध्ये 2-3 लसूण पाकळ्या टाकून हे पाणी न टाकता सुक्कच असं वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे ना वाटण घेतलेलं आहे। हे वाटण आहे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर। आणि आपण ग्रीन चिकन करणार आहोत, त्यासाठी मी काय केलं, यामध्ये थोडा पुदिना पण घातला। जेवढी कोथिंबीर घेतली तेवढाच पुदिना घातलेला आहे। आणि माझ्याकडे कलर होता म्हणून मी थोडा ग्रीन कलर घातलेला आहे, त्यामुळे ह्याचा रंग तुम्हाला वेगळा दिसत असेल थोडा, तर तो कलरमुळे आहे। तर कलर नाही घातला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर आपण घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट, गरम मसाला, मीठ, लिंबाचा रस, कसुरी मेथी, लाल काश्मीरी पावडर, आपला घरचा आगरी मसाला, हळद आणि यामध्ये आहे मटण मसाला। आता काय करायचंय, सगळ्यात आधी ना आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे। आपण कुकरला लावणार आहोत म्हणजे पटकन होऊन जाणार। तर त्यासाठी ना मी हे मटण धुवून घेतलंय आणि ते कुकरच्या भांड्यामध्ये घेतलंय। त्यामध्ये मी काय करते, 2 तेजपत्त्याची पाने घालते, थोडी हळद घालते, अगदी पाव चमचा। त्याचसोबत थोडंसं तेल घालते, जास्त नाही, अगदी थोडंसं। आणि घालते पाणी। ह्याचा पण स्टॉक निघेलच म्हणून मी जास्त नाही घातलंय, अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे। आता ना आपण काय करूया, मी हे मिक्स करते आणि कुकरच्या भांड्यात 4 शिट्ट्या तरी घेते। एका बाजूला आपलं मटण होतंय, तर दुसऱ्या बाजूला आपण काय करूया, ह्याला मॅरिनेशन करून घेऊया चिकनला। आपण त्यामध्ये घालूया लिंबाचा रस, एक अख्खं लिंबू घेतलेला आहे। त्यानंतर घालूया आपला घरचा आगरी मसाला। आगरी मसाला अगदी थोडा घालतोय, अर्धा चमचा, कारण आपण त्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर घालतोय पाव चमचा हळद, पाव चमचा आपला गरम मसाला, आणि ना सोबत आपण ना हे लसूण घालतोय थोडं टेचलेलं, आणि यामध्ये घालतोय मगाशी जे मी वाटण दाखवलं हिरवं, ते वाटण घालणार आहोत। आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया। हे पहा, हे छान मिक्स झालेलं आहे। आता हे अर्धा तास तरी असंच ठेवून द्यायचं आहे। आपली ना लगडी गरम झाली, आपण तेल घालूया 2 पळ्या। सर्वात आधी ना आपण ग्रीन चिकन करून घेऊया। आता यामध्ये घालूया 1 तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी, मोठी वेलची, असा अख्खा गरम मसाला थोडासाच घातलेला आहे, जास्त नाही। आता काय करूया, त्याचसोबत आपण घालूया आलं लसूणची पेस्ट 1 चमचा भरून। 1-2 मिनिटं परतवून घेऊया। लसूण परतवलाय, आता त्यात घालूया चिकन। या चिकनला मगाशीच आपण मॅरिनेट करून ठेवलेलं। मॅरिनेशन मध्ये सगळे मसाले घातल्यामुळे आपल्याला आता डायरेक्ट हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे।
मंद आच करायची, वरती झाकण ठेवूया आणि हे चांगलं एक 10-15 मिनिटं शिजवून घेऊया. आपण झाकण ठेवून देऊया, पण झाकण दिल्यानंतर पण मधून मधून एक 5-6 मिनिटांनी चेक करत राहूया की जेणेकरून ते लागायला नको. त्यासाठी मंद आच करा. आपण मगाशी जे शिट्ट्या घेतल्या होत्या ना कुकरला, ते मटण आपण शिजवून घेतलेलं आहे. 4 शिट्ट्या घेतलेल्या आहे. आता काय करूया, आपल्याला वेगळे चाप फ्राय पण करायचे आहेत, त्यामुळे ह्यातले चाप आपण बाजूला करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपण हे चापचे पीस आहेत ना बाजूला करून ठेवलेले आहेत. आता हे आपण मॅरिनेट करून ठेवूया. यामध्ये घालूया मीठ, त्यानंतर घालूया आपला आगरी मसाला, सोबत घालूया गरम मसाला, थोडी हळद, सर्वात महत्त्वाचा आलं लसूण पेस्ट. हे मिक्स करून घेऊया आणि काय करूया आता, हे मिक्स झाल्यानंतर आपण हे जरा 10 मिनिटं बाजूला ठेवूया. चला आता आपण ना मटण करूया. घालूया 3 पळ्या तेल. तेल गरम होताच आता आपण घालूया त्यात अख्खा गरम मसाला, आणि घालूया कांदे आणि त्यासोबत एक बारीक चिरलेला टोमॅटो घालतो. आता नेहमीप्रमाणे कांदा आणि टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. यावर ठेवूया झाकण, मीडियम आच करूया आणि एक 5 ते 6 मिनिटं कांदा शिजवून घेऊया. कांदा आपला चांगलाच मऊ झालेला आहे. आता त्यामध्ये घालूया आलं लसूण पेस्ट. एक 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालतोय. चांगलं परतवून घ्यायचं, लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत. आता काय करूया, यामध्ये घालूया मसाले. सर्वात आधी आपण आपला आगरी मसाला घालूया. आम्ही 2 चमचे भरून घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा हळद घालतोय, 1 चमचा गरम मसाला, सोबत 1 चमचा मटन मसाला आणि लाल काश्मीरी पावडर. मसाले चांगले परतवून घेऊया. आणि आता यामध्ये घालूया मटण. मटण व्हायला वेळ लागणार नाही, कारण आपण आधीच 4 शिट्ट्या घेतलेल्या होत्या. त्यामुळे आता यासोबतच आपण घालूया बटाटे. आता ना आपल्याला काय करायचंय, बटाटा ना चांगला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण ठेवूया वरतून झाकण, मीडियम आच ठेवूया आणि 10 ते 12 मिनिटं चांगलं शिजवून कड काढून घेऊया. ग्रीन चिकन चेक करूया. हे बघा, आपण पाणी घातलं नव्हतं, पण जो पाणी निघाला चिकनचा त्यातच ते छान शिजलेलं आहे. आता यात घालूया चवीपुरतं मीठ आणि सोबत घालूया 1 लहान चमचा कसुरी मेथी. हे छान परतवून घेऊया. मीठ आपण आत्ताच घातलेलं आहे, त्यामुळे पुन्हा आपण झाकण देऊया आणि 5 ते 6 मिनिटं वाफ काढून घेऊया. म्हणजे आपलं ग्रीन चिकन तयार आहे. पण झाकण काढूया. छान अशा वाफा येत आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपलं चिकन रेडी झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आपण ना मटणाचं झाकण खोलूया. बघा, छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण घालूया कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण. 2 मोठे चमचे भरून घातलेलं आहे. त्यासोबत घालूया मीठ चवीपुरतं, हे मिक्स करूया.
वाटणाने छान घट्टपणा येईल रशाला। आता एक 5 मिनिटं झाकण देऊन ठेवूया। आपला बटाटा पण शिजलाय आणि आपलं मटण पण झालेलं आहे। पण काढूया। हे पहा आपलं मटण तयार झालेलं आहे। आता मी ही गॅस पण बंद करते। तर आपल्याला काय करायचं आहे, मटण चापनं फ्राय करायचं आहे। तर त्यासाठी ना मी एक अंड घोळून घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे। सगळं अख्खं अंड घेतलेलं आहे आणि इथे मी घेतलं आपलं जे घरी आपण जे चहामध्ये बटर बुडवून खातो ना, त्या बटरचा चुरा करून घेतलेला आहे। एक 7 ते 8 बटर घेतलेली होती। आता आपण काय करूया, हे ना यामध्ये घोळून घेऊया दोन्ही बाजूने आणि आता ते बटर मध्ये पुन्हा वरती कोटिंग करून घेऊया त्याची, म्हणजे छान क्रिस्पी लागतील। असे आपण सगळे करून घेऊया। चला आता ना आपल्याला फ्राय करून घ्यायचे, त्यामुळे आपण घातलेलं आहे पॅन मध्ये तेल। आपल्याला डीप फ्राय नाही करायचे, आपण जशी फिश फ्राय करतो ना सेम तसंच करायचं आहे। आता एक बाजून आपल्याला चांगली क्रिस्पी फ्राय करून घ्यायची आहे। आता ना आपण ही बाजू पलटून घेऊया। वेळ लागत नाही, कारण आपण ना मटण आधीच शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे ह्याला वेळ लागत नाही, पटकन होऊन जातात। 5 मिनिटं लागतात फक्त। आता ही बाजू पण छान क्रिस्पी होते। त्याला ना अजिबात वेळ लागत नाही, पटकन होऊन जातं। ही दुसरी बाजू पण छान झालेली आहे आपली। मी काय करते, आता गॅस बंद करून टाकते। मस्त गटारीला अशी थाली करून बघा आणि सहपरिवार आनंद घ्या। आणि यामध्ये केलेल्या वड्यांची रेसिपी आम्ही तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊच। तर चला आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।